Hallelujah.
यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता शेवटचा दिस गोड बाबा शेवटचा दिस गोड बाबा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा कुंडलिया गावा Da
कुंडले यादावा दृष्टे या कुंडले यादावा दृष्टे दिया ओ कुंडले यादावा दृष्टे दिया आतड़ित दिले पावलो सावा आतड़ित दिले पावलो विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा सर्वांनी भजन म्हणा विठाला ओ विठ्ठल 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 अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निचिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या कवतुक वाटे झाली वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निचिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या तुका मने मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या समचरण सरोजम सान्द नीलांबुदाभं जगननेतपान मंडनं मंडरानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका शुक्लम ब्रह्म विचारसार परमा माध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभेदां जड्यंधकारापहा अस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरत्यामुरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं
सीता समारोपित वामभागं पानो महासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे दिगरण, तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता। याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्रभूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा आपला शेवट कसा गोड झाला याचं प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावनक्षेत्र प्रतापपुरी आपल्या गावामध्ये कैलासवासी अण्णासाहेब जानको पाटील सांगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या सर्व परिवारानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यामध्ये त्यांचे दुसरे बंधू बाबासाहेब दादा, गोवर्धन दादा, विठ्ठल दादा, त्यांचे चिरंजीव महेंद्र दादा आणि त्यांच्या पत्नी इंदुबाई या सर्व परिवारानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्यानिमित्तानं ही कीर्तनाची सेवा। बऱ्याच दिवसापूर्वी महेंद्र दादांनी मला आग्रह केला आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा योग या ठिकाणी आलेला आहे। त्यानिमित्तानं मृदंगाचार्य, गायनाचार्य, महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, मी जीवनामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसासाठी केला, याजसाठी केला होता अट्टहास। कोणत्या दिवसासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा। आता शेवट आयुष्याचा का शेवट जन्म मरणाचा का शेवट साधनेचा? नेमका शेवट कोणता? मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही बरं का। आता मेलं तर दुसऱ्या जन्मात जावं लागत असतं। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते। पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपला शेवट गोड झालेला नाही। किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित। सारखं जन्माला येणं सारखं मरणं हे जर चालू असेल तर आपला शेवट गोड झालेला नाही। लक्ष द्या, शेवट गोड होणं म्हणजे काय? आपलं साध्य आपल्याला मिळणं म्हणजे आपला शेवट गोड होणं आहे। मग नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य काय? लक्ष देऊन ऐका बरं का। नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य आहे भगवत प्राप्ती। जगाचा मालक ज्या दिवशी भेटला त्या दिवशी म्हणायचं याजसाठी केला होता अट्टहास। जगाचा मालक भेटला की म्हणायचं शेवटचा दिवस गोड व्हावा। जगाचा मालक भेटला की म्हणायचं आता निश्चिंतीने पावलो विसावा। आणि जगाचा मालक भेटला की म्हणायचं खुंटलिया धावा तृष्णेची या। एकदा जगाचा मालक भेटल्यावर कोणती तहान शिल्लक राहील का जीवनामध्ये? खुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान। आता आमच्या जीवनात कोणती तहान शिल्लक राहिलेली नाही। आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तहान आहे। कोई लोकेशना से ग्रसित आहे तो कोई वित्तेशना से ग्रसित आहे। बघा बरं का, कुणाला नाव कमवावं ही तरी तहान आहे तर कुणाला पैसा कमवावं ही तरी तहान आहे। तहान नाही असा माणूसच नाही। कोणती ना कोणती तहान जीवनामध्ये असते। काही माणसं म्हणतात मला कोणतीच तहान नाही महाराज, फक्त जीवनामध्ये शांती मिळावी एवढी तहान आहे। मग ही तरी तहानच आहे ना। काय म्हणतात काही नको जीवनामध्ये, मला काय पाहिजे? बोला, शांती पाहिजे। तुम्ही हुशार लोक दिसताय, मला जास्त बोलत नाही याचा अर्थ स्टँडर्ड दिसताय, मग तुम्हाला माझी भाषा कळेल ना। लक्ष द्या, शांति की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो। शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे। लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है। एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते। असं आहे ना, इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही। इच्छेचं आणि माणसाचं नातं आहे। लक्ष देऊन आहे का बरं का। कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा, तहान संपत नाही तो दरिद्री आहे। महाराज म्हणले आता आमच्या जीवनात कोणती तहान राहिलेली नाही। खुंटलिया धावा तृष्णेची या।
कवतुक वाटे झाले या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताच्या मंगल नामाने एवढी मोठी क्रांती केली. काय क्रांती केली ऐका. ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली, जे पाठ आहे ते बोला. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता मुक्तीबरोबर लग्न लागल्यावर टेन्शन घेण्याचं काम आहे का? बोला. मुक्तीबरोबर लग्न झाल्यावर ताण घ्यायचं काम आहे का? कळल अशा भाषेत सांगू का. बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. आता कळलं तुम्हाला. मग टेन्शन घेण्याचं काम आहे? अजिबात नाही. तसं महाराज म्हणले मुक्तीबरोबर एकदा लग्न झालं की आम्हाला टेन्शन घेण्याचं काम नाही. आता दिवस चारी खेळी मेळी. चारी दिवस खेळी मेळी याचा अर्थ चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. माया हो देवाची ये द्वारी, बोला उभा क्षणभरी, आणि तेने मुक्ती चारी. हां, मग चारही दिवस याचा अर्थ चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात. पटापट बोलत चला, मोकळं बोला, बिंदास बोला. चुकलं चुकू द्या, मी काय तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून, बरोबर आहे. त्याच्यामुळं संवादातून आपण सेवा करूयात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळतो. ज्याचं बारसं झालं त्याचं 13 होणार. आया है सो जाएगा. राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बांध गया जंजीर. येत नाही उरवाले अवतार, ये रते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलं. माया हो अवतारांना जावं लागलं. मग अवतावरलेला किती वेळ लागणार आहे. उपजलिया पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, आयुष्य मोजावया बैसला मापारी. तुकारे व्यवहारी संसाराच्या, जायाचे शरीर जाईल क्षणात. कहा गोपीनाथ पावेची ना, शरीर जायाचे ठेवणे. म्हणतात ना, सज धज के जब मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज के जब मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना सोनू आएगी. हाँ, महाराज म्हणले एकदा बोलावून आलं की देह जाईल, 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 टाळ्या वाजवा, देह जाणार आहे. हां, टाळ्या राहतील. देह हा पाचाचा आणेला उसना, शेकी ज्याचा त्याला देणे लागे.
जो आलेला आहे तो जाणार आहे याच्यात शंका मेला पण जा मेला बाप बसना गेला आता मेला पण जा मेला बाप बसना गेला देखत देखत तू पळतो देखत देखत तू पळतो होई कैसा झाला देखत देखत तू पळतो होई कैसा झाला आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचून दुजा ठाव नाही कोठे आता जागा रे भाईनो जागा चूर निजल्या नाडोने भागा आता जागा रे भाईनो जागा जागा होऊन काय करा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या आता जाग व्हा जाग होण्याची गरज आहे जावं सगळ्यांना लागणार आहे एका ट्रकवर मी असं छान वाचलं बघा आता हे रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळं काही काही अभ्यास रस्त्याने बी होतो बरं का आता आम्ही रात्रंदिवस रस्त्यात काय आम्हाला रसच त्यात आहे काही ट्रकवर ट्रॅक्टरवर टमटमवर पाठीमागून एखादं छान वाक्य लिहिलेलं असतं कधी कधी एखादं वाक्य वाचलं प्रवासामध्ये माया होतं मनोरंजन होतं आणि कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर बोध मिळतो मनोरंजनाचा भाग सांगतो मी गावावरून नाशिकला येत असताना संभाजीनगरला एका रिक्षावर मला वाचायला मिळालं या ठिकाणी खोटं बोलणार नाही हा म्हणजे इतर ठिकाणी बोलतो असंही गैरसमज करू नका त्या रिक्षावर एक वाक्य होतं प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नहीं तो चुकतच नाही तो भरावाच लागणार आहे बरोबर आहे एका ट्रकवर एक विचार करायला लावणारं वाक्य होतं मौत से किसी की रिश्तेदारी है आज मेरी तो कल तेरी वारी है आज मी गेलो उद्या तुला जावं लागणार आहे एका स्मशानभूमीत असं छान लिहिलं होतं मंजिल तो तेरी यही थी गुजर गया वक्त यहाँ आते आते क्या मिला तुझी इस दुनिया से अपनों ने ही जला दिया जाते जाते आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात बरं कुठं काय लिहावं हे कळलं बी पाहिजे बरं का तर तुम्ही हुशार लोक आहात तुम्हाला कळेल माझी भाषा या 2024च्या डिसेंबरमध्ये विधानसभेच्या टायमाला एका अति उत्साही कार्यकर्त्यानं मशानभूमीतच लिहिलं 2024ला साहेब येणार म्हणजे येणार ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद बाकीच्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका बा आता विठाला काय लिहाव कळ जो आलेला आहे तो जाणार आहे याच्यात काही शंका नाही रोता रोता तो आया था बंदे जब भी जाएगा हंसता हंसता जा तू जो जाए तो सारा जग रोए काम कुछ ऐसे जग में करता जा रोता रोता तू आया था बंदे जब भी जाएगा हंसता हंसता जा तू जो जाए तो सारा जग रोए काम कुछ इस जग में करता जा होता रडत पण जाताना हसत जा आपण हसत जावं जगाने आपल्यासाठी रडावं याच्यासाठी माणसाला जाण्याचा दिवस मिळालेला आहे जावं तर सगळ्यांना लागणारच आहे पण जाणं कुणासारखं असावं हे बघा एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा आणि एकीकडे तुकोबारायांचं जाणं बघा भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र 100 मुलं चक्रवर्ती राज्य इशाऱ्यानं चालणारा कारभार एवढा भाग्यवान होता धृतराष्ट्र
संजयाच्या मुखातून ज्याला 700 श्लोकाची गीता ऐकायला मिळाली, लक्ष द्या माझ्याकडे, एवढा भाग्यवान धृतराष्ट्र. पण 700 श्लोक ऐकून ज्याच्या जीवनात थोडा सुद्धा बदल झाला नाही, तो दुर्भागी सुद्धा धृतराष्ट्र. माणसं कीर्तन ऐकतात पण बदलत नाही. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, बाबा तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका, ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता. त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढा, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा, बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. आपण बदलत नाही ही शोकांतिका आहे. धृतराष्ट्राच्या जीवनात बदल नाही. महाभारताचं युद्ध संपलं आणि पांडवाने धृतराष्ट्राला आपल्या घरी आणलं आणि धृतराष्ट्राची सेवा केली. पण धृतराष्ट्राला खरा त्रास दिला तो कोणी, भीमाने. धृतराष्ट्र जेवाय बसला का भीमान गदा घेऊन यायचं आणि बोलायला सुरुवात करायची, आंधळ्या, आडनावाच्या नाही बरं का, डोळ्याने, आंधळ्या, शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागलं. पण आम्हाला कुत्र्याला सांभाळणं जड नाही, तसं तुला सांभाळणं जड नाही. कुत्र्याला चतकोर अर्धी भाकर टाकतो, तुला 1-2 खाऊ घालतो, याच्यापेक्षा तुझ्याबद्दल आमच्या अंतकरणात मोठी जागा नाही. आणि तुझे अन्न खातो, या अन्नाचा घास तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबानं बनलेला आहे, बघ तुला जेवायचं का नाही जेवायचं. असं बोलल्यावर जेव्हा असं वाटेल का. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला. ज्या वनात धृतराष्ट्र गेला, बोलण्याला कंटाळतो ना माणूस. आता असं बोलल्यावर जेव्हा असं वाटेल का. आता आम्ही ज्यांच्याकडे थांबलो रात्री, त्या आंधळे भाऊ, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. रात्री 2:30ला आलो आम्ही, पण 2:30ला ते तत्पर होते गेटला. महाराज गाडी इथे लावा, इथे आराम करा, सकाळी काय जेवण करायचं. एकदम गोड माणूस बरं का, अतिशय गोड. लक्षात ठेवा, संजय आंधळे. हां, संजय आंधळे दादा, वा 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 वा. धृतराष्ट्राला बी संजयानंच गीता सांगितली होती पण त्याला दिसत होतं, याला बी दिसतंय म्हणा आडनाव आंधळे आहे. पण गोड सेवा केली, बरोबर आहे ना, गोड सेवा, एकदम प्रेमळ, सगळी फॅमिली सुंदर आहे. आणि जपायचं कळतं त्यांना, म्हणून विखे साहेबाच्या जवळ आहेत, बरोबर आहे. एवढी इमानदारीचं फळ आहे, प्रामाणिकतेचंच फळ आहे ना. मग जेवताना गोड बोललं तर जेवावं असं वाटेल. नाना होते सोबत जेवायला, कुठं बसलेत नाना, हां ते नाना होते सोबत, आम्ही जेवण केलं. आता जेवताना चांगलं बोललं तर जेव्हा वाटेल ना. काही माणसं आम्हाला जेवायला येतात आणि बायकोला म्हणतात, अय वाढ वाढ, बाबाला आणखी अर्धी वाढता येईल, पुन्हा भेटत नसतंय, वाढ. एवढा हलकट समज लागतो बाबा. अशा घरी जेव्हा वाटेल का, चला बोला. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. बोलणं जमत नव्हतं भीमाला, लक्ष द्या बरं का, ताकद भरपूर, पण बोलायचं जमत नव्हतं. आणि बोलणं कळत नव्हतं, मग राग यायचा, पुढं भांडणं व्हायची. बोलण्यानं होतं ना. मी आजारी पडलो ना, आमच्या गल्लीतल्या बाया मला भेटायला आल्या. म्हणे महाराज काय झालं. म्हणलं एवढू नको आहे, मी अजून दमदर. म्हणे काय झालं. म्हणलं ताप आला. प्रत्येकीने MBBS MD झाल्यासारखं मला चेक केलं. एकीने इथं हात लावला, म्हणे इस्तेवाने तापलंय, आमच्या इकडली भाषा, इस्तेवाने तापलंय. एकीने इथं हात लावला, म्हणे 100च्या पुढं वाटतंय. एक म्हणे अंगाला हात सुद्धा लावू देना. त्याच्यात तेच बोलत होत्या बरं का, कोणी BAMS, कोणी MD, कोणी MBBS असल्यासारखं. एक बिचारी लांब उभी राहिली, म्हणे महाराज काय झालं. म्हणलं ताप आला. ताप सांगून सांगून मनच ताप यायला लागला. किती वेळ सांगू. म्हणे येऊ जा ताप आला तर, पण याच तापामुळं काल आमचा पाहुणा मेला. तिला म्हणलं उठ, होय घराच्या बाहेर उठ. 5 रुपयाचा पार्लेजी घेऊन आली, मी जगल असं तर बोल ना, नाही तर मी मेल्यावर कुणाला खाऊ घालते बिस्किट. बोलायचं कळत नाही. एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली आणि त्या डॉक्टरला म्हणे, ओ सांगा डॉक्टर साहेब तुम्ही यांना काहीतरी. ते डॉक्टर म्हणले, ओ टायमावर गोळ्या घ्या, टायमावर जेवण करा, त्याच्याशिवाय तुमची तब्येत व्यवस्थित होणार नाही. ती बाई मधीच बोलली, हां मी पण महिना झाले तेच सांगते, टायमावर जेव्हा, टायमावर गोळ्या घ्या, नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालणार लागतात. त्याच्याच तोंडावर म्हणून गेली. काय बरं वाटलं असेल त्याला तुम्ही सांगा. बोलणं जमत नाही. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. लक्ष द्या माझ्याकडे. आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला. ज्या वनात धृतराष्ट्र गेला त्या वनाला आपोआप आग लागली. माया हो, दोन्ही डोळ्यांना आंधळा असणारा धृतराष्ट्र आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा.
चटके लागून 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 ज्याचा शेवट झाला तो भारताचा एका काळचा सम्राट. ही दंतकथा नाही हे धृतराष्ट्राचं चरित्र आहे. भारताचा चक्रवर्ती राजा, 100 पोराचा बाप, भारताचा सम्राट धृतराष्ट्र. पण शेवटच्या क्षणाला धृतराष्ट्राला वनव्यात पेटलेल्या आगीत जळून जावं लागलं. माऊली म्हणतात, जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. एवढ्या भयानक यातना हा शेवट एका भारताच्या सम्राटाचा आहे. या उलट तुकाराम महाराजांचं जीवन बघा. 42 वर्ष तुकाराम महाराज समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांनी काही पाहिलं नाही. तुकाराम महाराजा एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही. आम्हाला आहे थोडा प्रवासाचा त्रास, बरोबर आहे. बरं, देऊन देऊन लोक आपल्याला किती त्रास देतात, 1000चा नाही तर 2000चा. याच्यापेक्षा त्रास काय. तुकाराम महाराजा एवढा त्रास आज आम्हाला नाही. तुकाराम महाराजाला मंबाजी गोसाव्यांनी काठीने मारलं. गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला. अरे आपला माथा सुधरावा म्हणून ज्यांनी गाथा लिहिला, आपल्या माथ्यानं तो गाथा पाण्यात बुडवला. एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं. गावातल्या लोकांनी रागराग केला. गोपाला पाटील गावीचे लोक, 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 गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक. आता मज भीक कोण घाले, आता मज भीक कोण घाले, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, खावे आता कोणीकडे जावे. ओ गोपाला पाटील गावीचे लोक, आता माझा भिक कोण कोण घाली, घाली. गोपाला पाटील गावीचे लोक, कोण घाली. गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. काय खावे आता कुणीकडे जावे, काय खावे आता कुणीकडे जावे. गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला. या त्रासाला महाराज कंटाळले. माया हो, कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळत असतो आणि एखाद्या निर्णयापर्यंत येत असतो. बोलत चला माय. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते, बोला ना, माहेरची येते, आहे का नाही. पण आता सासूरवास राहिलाय का. पहिले एकच चर्चा राहायची माझ्या लहानपणी, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. नवरा कसा भेटतो ही चर्चाच नव्हती. सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. आता सासूचीच चर्चा आहे, महाराणी येतीच कशी.
ठेवती घरात का काढ तिला आता मारून घराच्या बाहेर. बरं येतीच कशी ही चर्चा नाही, येतीच का नाही ही चर्चा आहे आता. पहिल्यानं असं म्हणायचे चांगली बायको मिळाय काय लागतं, नशीब, बरोबर आहे ना. आता बायको मिळणं हेच नशीब झालंय. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणे फक्त जिवंत, बाकी डिमांडच नाही म्हणे महाराज आपली, बरोबर आहे ना. पोरीच राहिल्या नाही. पहिलं सासुरवास होता, आता सुनवास आहे, बरोबर आहे ना. बरं बायकोची पावर माणसाला लग्नाच्या दिवशीच कळावी. एकूण 1000 माणसं घेऊन जावं लागतात, तेव्हा तिकडून वाघीण एकटी येते. नाही कळलं तुम्हाला. त्याच दिवशी तिची पावर कळाली पाहिजे माणसाला, बरोबर आहे का. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की तिला आठवण येते कुठली, माहेराची. आणि ती सासरचा त्रास झाल्यावर काय म्हणते बघा, जाच सासूचा सोसेना कुणी माहेरात भेटेना. जाच सासूचा सोसेना कुणी माहेरात येईना. भेटलं की ती काय म्हणते बघा, बाई बाई जाते ग माहेराला. 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 मला आता माझ्या माहेराला जायचं. काय म्हणते ती बघा, आता मला हा जा सहन होत नाही, या जाचातून मला सोडवा आणि मला आता माझ्या माहेराला न्या. लक्ष द्या, चुकवा एवढा जाच तुमच्या पडते पाया हो. चुकवा एवढा जाच तुमच्या पडते पाया हो. उबगले सासरी आता मज माहेराला न्यावो. चुकवा एवढा जाच तुमच्या पडते पाया हो. या जाचातून मला सोडवा आणि मला माझ्या माहेराला घेऊन चला. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. महाराज म्हणतात मला सुद्धा माझ्या माहेराला जायचंय. आपल्या सगळ्यांचं माहेर कोणतं आहे? माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. जाईन गे माये बोला तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. आपलं माहेर आहे पंढरपूर. महाराज म्हणतात आता मला माझ्या माहेराला जायचं. लक्ष देऊन ऐका. मग साधू संताला विनंती करतात, तुम्ही सनकादिक संत
संकाधिक संत आहात. देवाला सांगा मी अनाथ आहे, अपराधी आहे. लक्षात येते ना. गाथा लिहिणारे म्हणतात मी अनाथ अपराधी आहे, आणि 2 अभंग पाठ करणारे टाळ फेकून आणतात. महाराज म्हणले मी अनाथ आहे, अपराधी आहे, पण तुमच्या पायापासून मला वेगळं करू नका. लक्ष द्या. तुका म्हणे मज आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. किती जरी त्रास असला तर सासूरवाशीन अशी एकटी जात नाही बरं. ती म्हणते मला कोणाला तरी घ्यायला पाठवा. तसं महाराज म्हणले मला सुद्धा कोणाला तरी घ्यायला पाठवा. आणि मग जगाच्या मालकाला निरोप दिला, आणि जगाचा मालक तुकोबा राहायला घ्यायला आला. भारताच्या सम्राटाचा शेवट वनव्यातल्या आगीत जळून झाला, आणि 42 वर्षे त्रास सहन करणाऱ्याला जगाचा मालक घ्यायला आला. विलक्षण जीवन आहे. भगवंत आले म्हणले चला मी तुम्हाला घ्यायला आलो. तुकाराम महाराज म्हणले मी एकटा येणार नाही, माझ्याबरोबर कुणाला यायचं मला जरा गावात जाऊन विचारू द्या. मग महाराज गावात आले. चला माझ्याबरोबर वैकुंठाला, मला भगवंत घ्यायला आले. कोणी तुकाराम महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. नाना, तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांचा विश्वास नव्हता. तू तर सानप महाराज आहे, अपेक्षाच का ठेवतो. बरोबर आहे. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले, आणि लोक कधी कुणाला पागल म्हणतील सांगता येतं का. ज्या शास्त्री सोबत फोटो काढाय तरसत होते आता त्यांनाच घाण कमेंट करायला लागले. लोक कधी कुणाला पागल म्हणतील सांगता येतं. डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशननुसार माणसं बदलत राहतात. माया हो बोला. चहा आत्माशी पडली तर चहा काय करता, बोला ना, फेकून देता. आणि तुपात माशी पडली तूप फेकून देता. हां 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 बोला 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 बोला. माशीला फेकता, नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात है का नाही. मग चहा फेकता, तूप का फेकत नाही. माशी पडल्याने जर चहा खराब होत असेल तर तूप होणार नाही का. पण चहा फेकायला परवडतो, 5 रुपयाचा आहे. तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकाय परवडतं. बाया माशी काढतात आणि म्हणतात पाणी मार पाणी मार, आणि वाढ मारा झाला. हां जाग्यावर फिल्टर आहे का नाही. हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. माणसं गरजेनुसार जवळ येतात, सोयीनुसार दूर जातात. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हटले, आणि लोक भजन करणाऱ्याला पागलच म्हणतात. एखाद्या घरी गेलो का ती बाई म्हणते महाराज आमच्या आत्याला देव आवडत नाही, आमच्या मामाला देव आवडत नाही, माझ्या मिस्टरांना देव आवडत नाही, पण आमचं पोरग मंदिराशिवाय राहत नाही. कसं काय पागल जन्माला आलं काय माहिती. आमच्या कुळी नव्हते ऐसे, याची पिशे जन्मले किंवा निवडले प्रमाण आहे त्याला. भजन करणाऱ्याला लोक पागलच म्हणतात ना. आणि पागल झाल्याशिवाय देव भेटत नाही. कळलं माझं बोलणं. पागल झाल्याशिवाय देव भेटत नाही. त्याच्यासाठी पागलच व्हावं लागेल ना आपल्याला. मीराबाई पागलच झाल्या होत्या ना. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, राना की रजधानी छोड़ी, लोक लाज सब तोड़ी, मैं तो ऐसी भई बवरिया हो. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. दीवाना म्हणजे पागल. नाही कळत का. जटियमला पगला दिवाना. आता कळल. विठाला विठाला. दिवाना म्हणजे पागल. मीराबाई पागलच झाल्या होत्या ना. अहो घरदार सोडलं, सगळं सोडं देवासाठी. बरोबर आहे ना. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणे. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी तुकाराम महाराज घरी आले. कोणी जरी विश्वास नाही ठेवलात, माणसाला अपेक्षा कोणाकडून असते. बायकोकडून. सोनू तू मायावर भरोसा नाही का. बरोबर आहे ना. घरी आले म्हणले जिजे तू तरी ठेव माझ्यावर विश्वास, तू तरी चल माझ्याबरोबर वैकुंठाला. जिजाबाई म्हणे हे बघा तुम्हाला जायचं तर जा, करमलं तर राहा, नाही करमलत माघारी या. वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं. महाराज म्हणले नका येऊ माझ्याबरोबर वैकुंठाला. अरे पण मला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत तर चला. मग देहू आणि परिसरातले लोक महाराजाला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत येतात. आणि मग महाराजा जगाचा निरोप घेताना म्हणतात बाबाओ ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजांना तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी, सकळा सांगावी, विनंती वाड वेळ झाला, पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो आम्ही जा
आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. लक्ष देऊन ऐका. लोक म्हणले महाराज तुमचं गाव कोणतं आहे? महाराज म्हणले आमचं गाव हे नाही. मग आम्ही परतापूरचे नाही. मग आम्ही आश्वीवरून आलो. आम्ही कोणी राहुरीवरून आलो, कोणी सिन्नरवरून आलो, कोणी नाशिकवरून आलो, कोणी हिंगोलीवरून आलो. आमचं गाव हे नाही आहे. महाराज तुमचं गाव कोणतं आहे? महाराज म्हणले आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे भरताया. कशासाठी आले महाराज? झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग. कशासाठी आले? बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धराया आले दीन जना. ऐका, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही, आणि संताला आपली अधोगती सहन होत नाही. म्हणून ते त्यांचं ठिकाण सोडून या ठिकाणी आले. पण महाराज म्हणले मी आता जाणार आहे, पण माझी गाथा तुमच्यासाठी मागं ठेवून जाणार. तो गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा. जगातल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला गाथा ज्ञानेश्वरीमध्ये मिळेल. म्हणून वाचा गाथा ज्ञानेश्वरी वाचत जा. जास्त वेळ नका वाचू. आपल्या मागं व्याप आहे. आपल्याला 24 तास ऑनलाईन राहावं लागतं. बिना पगारीची ड्युटी आपल्या सगळ्यांना आहे. वेळीच रिप्लाय नाही दिला तर पुढच्या माणसाला राग येतो. बरोबर आहे ना? त्याच्यामुळं जास्त वेळ तुमच्याकडे नसावा असा माझा अंदाज. त्याच्यामुळं फक्त 5 मिनिटं गाथा वाचा आणि 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा. 10 मिनिटं जड आहेत का? 5 मिनिटं गाथा आणि 5 मिनिटं ज्ञानेश्वरी. मग त्याच्यात जेवढ्या अभंग होईल 5 मिनिटात तेवढे वाचा. जेवढ्या ओळ होतील तेवढ्या वाचा. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावे पंढरी. लक्षात ठेवा, ज्या कुळात आपला जन्म झाला त्या संत भगवान बाबाच्या समोर एक ग्रंथ आहे. कोणता? भगवान बाबाच्या समोर एक ग्रंथ आहे. फोटोच्या समोर. कोणता? ज्ञानेश्वरी आहे. आणि गळ्यात काय आहे? एक समाधी आहे ज्ञानोबारायांची. आयुष्यभर भगवान बाबांना सेवा केली ती ज्ञानेश्वरीची केली. लक्षात ठेवा बरं का. म्हणून आरतीमध्ये बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा वैराग्य मूर्ती मंत दिशे शांतीची शोभा. ज्ञानेश्वरी वाचा. कोणी म्हणाल महाराज आम्हाला वाचता येत नाही. बोट फिरवा. माय ज्ञानेश्वरीवरून नुसतं बोट फिरवा त्याने काय होईल? तुम्ही ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवलं तर ज्ञानेश्वर महाराज तुमचं बोट आयुष्यभर सोडणार नाही. ही ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. त्या ज्ञानेश्वरीचं बोट धरून लोकांनी आम्हाला दुबईपर्यंत कीर्तनाला नेलं. कळलं माझं बोल? मागच्या वर्षी दुबईला सुद्धा मी कीर्तन करून आलो. ही कृपा गाथा ज्ञानेश्वरीची आहे. नाही तर आम्हाला कोण ओळखतं? आता आमच्यापेक्षा दुप्पट वयाची माणसं आमच्या पाया पडतात. मग आम्ही असं काय केलं? आम्ही गाथा ज्ञानेश्वरी वाचतो म्हणून पूजनीय आहे. लक्षात? गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. एक तरी ओवी अनुभवावी. महाराज म्हणले माझी गाथा मी मागं ठेवून जाणार आहे. तो गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा. आजवरी होतो तुमचे गावी आता कृपा असू द्यावी. आता नाही येणे जाणे सहज बोलणे पुंडले आम्ही जातो. आम्ही जातो आम्ही जातो आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदैव वैकुंठ गमन तुकोबाराय करतात आणि मग समाजाला सांगतात बाबा भारताच्या सम्राटाला शेवटच्या क्षणाला वनव्यात पेटलेल्या आगीत जळून जावं लागलं
आणि 42 वर्ष जगाचा त्रास सहन केला, पण शेवटच्या क्षणाला जगाचा मालक मला घ्यायला आला. याच्यासाठी मी अट्टहास केला. हे अभंग याच्यासाठी केला होता 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 अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता आपण प्रमाणांना अभंगाची लिंक लावूया. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. याजसाठी केला होता अट्टहास, मरण माझे मरून गेले मज केले अमर. याजसाठी केला होता अट्टहास, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तू झाला सोहळा अनुपम्य. याजसाठी केला होता अट्टहास, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. याजसाठी केला होता अट्टहास, ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. याजसाठी केला होता अट्टहास, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरे रामबाने. याजसाठी केला होता अट्टहास, काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतो. याजसाठी केला होता अट्टहास, तुकाराम 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 तुकाराम
नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. महाराज म्हणले याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. 2 मिनिटं जरा लक्ष द्या, अलर्ट राहा. अभंगामध्ये 2 प्रश्न आहे. एक याजसाठी केला होता टहास आणि दुसरा आहे शेवटचा दिवस गोड व्हावा. अभंगाकडे लक्ष द्या. शेवटचा दिवस गोड व्हावा हा आहे प्रश्न, त्याचं उत्तर तिथंच अभंगामध्ये आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा हा आहे प्रश्न, याचं उत्तर आहे आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिवस गोड व्हावा. दुसरं उत्तर खुंटलिया धावा तृष्णेची या शेवटचा दिवस गोड व्हावा. तिसरं उत्तर नाममंगळाचे तेने गुणे शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि तुका म्हणे मुक्ती पर निलिनोवरी शेवटचा दिवस गोड व्हावा. अट्टहास कशासाठी केला हा आहे प्रश्न, उत्तर आहे शेवटचा दिवस गोड व्हावा. याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी अट्टहास केला? आताने चिंतीने पावलो विसावा. याजसाठी केला होता अट्टहास. कुंटलिया धावा तृष्णेची या याजसाठी केला होता अट्टहास. कवतुक वाटे झाली या वेचाचे याजसाठी केला होता अट्टहास. नाम मंगळाचे तिने गुणे याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी अट्टहास केला? तुका म्हणे मुक्ती पर निलिनोवरी मुक्ती बरोबर लग्न लागावं याजसाठी केला होता अट्टहास. आता दिवस चारी खेडी मिळी याजसाठी केला होता अट्टहास. अभंगाच्या पहिल्या चरणात आहे प्रश्न आणि खालचे 3 चरण त्याला जोडले की हे आहे त्याचं उत्तर. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा हा आहे प्रश्न. उत्तर आहे का? आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या याजसाठी केला होता अट्टहास. कवतुक वाटे झाली या वेचाचे नाममंगळाचे तिने गुणे याजसाठी केला होता अट्टहास. तुका म्हणे मुक्ती पर निलिनोवरी आता दिवस चारी खेडी मेळी याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. विठोबा रखुमा विठोबा याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. ताने चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या धावत्या वेगात अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. जाणकार लोकांना अभंगाची भूमिका पद्धत लक्षात आलेला असेल. ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी बाजूचा मंडप रेडी आहे. त्यांनी जास्त काय ताण घ्यायचं काम नाही. बरोबर आहे? कळणाराला आहे, बाकीच्याला ते कळतं ते आहे. म्हणून जे योग्य वाटला असेल ते घ्या, अयोग्य वाटला असेल ते टाकून द्या. वेळ संपत आलेला आहे. जाता जाता कैलासवासी अण्णासाहेब जानकू पाटील सांगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या सर्व परिवारानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांचे 3ही बंधू बाबासाहेब पाटील, त्याच्यानंतर गोवर्धन पाटील आणि विठ्ठल पाटील
त्यांचे चिरंजीव महेंद्रदादा आणि त्यांच्या आई इंदूबाई आणि त्यांचा सर्व परिवार, या सर्व परिवारानं मग त्यांच्या सुना, नातू, पंतू सगळ्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि हे कीर्तनाची सेवा प्रथमतःच प्रतापपुराला येण्याचा हा प्रताप आहे. प्रथमतःच प्रतापपुराला येण्याचा हा प्रताप आहे. आणि अतिशय गोड नियोजन महेंद्रदादांनी केलं. मी रात्री 2-2:30 वाजता ते बाबळेश्वरला आलो आणि ते मुंबईची पाहुणे आणि महेंद्रदादा मला रात्री तिथं घ्यायला आले. म्हटलं अहो मी येतो, मला लोकेशन टाका. नाही म्हटले महाराज तुम्ही या, फक्त शिर्डीला एक्झिट आलात खाली की आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला घ्यायला येतो. आणि रात्रभर जागेच येते जवळपास 3-4 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर ते काय नाव आंधळी संजय दादा, ते त्यांचेही परिवार बरं का, म्हणून त्यांच्याकडं थांबलो रात्री. आणि खूप छान सेवा त्या परिवाराने केली. आणि महेंद्रदादांनी सुद्धा खूप दिवसापासून हे नियोजन केलं. आणि एवढं गोड नियोजन आणि त्यांच्या स्वभावाची पावती. मला फारसा त्यांचा संबंध आला नाही, पण जेवढा संबंध आला त्याच्यातून मी एवढंच सांगेल, मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न. आपल्या जीवनातलं आपण काय केला याचा कधी बडेजाव नाही, काय नाही, एकदम साधं राहणं आणि उच्च विचार, अशा पद्धतीनं हे कुटुंबाची या वाटचाल आहे. अतिशय शून्यातून अण्णासाहेबांनी आणि त्यांच्या बंधूंनी हे विश्व उभं केलेलं आहे. आणि हे बघा, सुखाचे दिवस सुरू झाले होते आहे की नाही, सुखाचे दिवस सुरू झाले आणि त्यांना या इहलोकाची यात्रा संपून जावं लागलं. असं आहे ना, जो आलेला आहे तो जाणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण अवेळी एखाद्या माणसाचं जाणं हे मनाला चटका लावणारं असतं बरं का. जाणं सगळ्यांना माहिती आहे, जाण्याची मानसिकताही सगळ्याची आहे, पण त्याची एक निश्चित वेळ असावी, बरोबर आहे ना. त्या वेळेच्या आत एखादा माणूस जर जीवन सोडून गेला तर ही उणीव कधी भरून निघणारी नसते. म्हणतात लाख आते हैं लाख जाते हैं, लेकिन लाख आने से एक की कमी कभी पूरी नहीं होती है. लाख माणसं येतील, लाख माणसं जातील, पण एकदा गेलेले अण्णासाहेब पुन्हा पाहायला मिळणार नाही. एकदा गेलेले बाळासाहेब पुन्हा नाही, एकदा गेलेले गोपीनाथराव पुन्हा नाही. एकदा जो माणूस जीवनामधून गेला तो पुन्हा होणे नाही, लक्षात ठेवा. म्हणून आज एवढं सुंदर किराणा दुकानाचा त्यांचा मॉल आहे आणि आज एवढं सगळं सुंदर चाललेलं असताना अण्णासाहेबांना मात्र या परिवारातून लवकर जावं लागलेलं आहे. मी लक्षात ठेवा सांगेन, बाप गेल्यानंतर माणूस पोरका होत असतो. बाप जाण्याची उणीव काय असते मी हे छोटं उदाहरण तुम्हाला देणारच नाही. बाप जाण्याची हानी काय असते विचारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबाला. बाप जाण्याची हानी काय असते विचारा नामदार पंकजाताई मुंढेला. बाप गेल्यानंतर काय हाल होतात ना. अरे महाराष्ट्र विकत घेण्याची ताकद आहे या लोकांमध्ये, पण बाप असतो. बाप असतो. आपला बाप कसंही असू द्या, दरवाज्यात जरी बसलेला असला ना, कुण्या पाप्याची नजर आपल्या घराकडे जात नाही. बिनबापाच्या पोरानं किती काम केलं तर लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. आणि आज अण्णासाहेबांना जाऊन वर्ष पूर्ण झालं. माणसाच्या जीवनातले काही सोहळे असतात बघा, त्यामध्ये पहिला सोहळा असतो जन्माचा, दुसरा सोहळा असतो लग्नाचा आणि तिसरा सोहळाचा असतो तो मृत्यूचा. पण काय अण्णासाहेबांचं जीवन असावं, काय त्या परिवारावर आज दुःख असावं. अण्णाचे 2 सोहळे आजच आहेत, म्हणजे लग्नाची तारीखही आजचीच आहे अण्णाची. मला नानाने त्याची कल्पना दिली. 28 फेब्रुवारीला 82ला मला वाटतं, बरोबर आहे ना. 28 फेब्रुवारी 82 सालामध्ये त्यांचा विवाह सोहळा आजच्याच डेटला, आजच्याच तारखेला झाला होता. आणि काय असावं काय माहिती नियतीचं, आज त्यांचा दुसरा सोहळा आहे पुण्यस्मरणाचा, तोही आजच व्हायला लागला. एका डोळ्यामध्ये लक्षात ठेवा बरं का, ती लग्नाची आठवण आहे आणि एका डोळ्यामध्ये आजची हे दुःखाची आठ. किती मोठं संकट आहे की नाही, लक्षात ठेवा. आणि हे खऱ्या अर्थानं मी कीर्तन करणार, मी माझं बोलणार, तुम्ही बसलेले आलेले ऐकणार, आपल्याला याची तेवढी जाणीव नाही होणार. याची खरी जाणीव होईल त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या पत्नीला. या दुःखाची जाणीव ही शब्दाच्या पलीकडची वेदना आहे. हे बघा, इथं ज्ञान सुद्धा शून्य होऊन जातं बरं का. कधी कधी एखाद्या घटनेसमोर तुमच्या ज्ञानाचा फायदा होत नाही.
जेव्हा उद्धवजी गोपिकाला सांगत होते, अगं तुम्ही ज्याच्यासाठी रडताय तो जगाचा मालक आहे, तेव्हा त्या गवळणी म्हणत होत्या, अरे वेडा माणूस जरी सोडून गेला तर त्रास होतो, तो तर जगाचा मालक म्हणतो, मग तो गेल्यावर आम्हाला किती त्रास होत असेल. किसी का पागल पुत्र भी जब घर छोड़ के जाता है ना, उसके माँ को पूछो क्या बीतती है. पागल पोरग जरी घर सोडून गेलं ना, तर महाराज त्याचं दुःख काय असतं हे त्याच्या परिवाराला आणि त्याच्या आईला विचारा. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई वडील आहे. ज्याच्या जीवनातली आई वडील गेले ना, त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. आज 2 मुली आहेत, महेंद्र दादाला 2 बहिणी आहेत, अण्णासाहेबांना 2 मुली आहेत. आणि एक सांगू तुम्हाला, मलाही मुलीच आहेत, मलाही 2 मुली आहेत. पण मुलापेक्षा मुलीचा लळा बापाला जास्त असतो. पोराचं प्रेम मायेवर असतं आणि पोरीचं प्रेम बापावर असतं. पोरगं मायकडे हट्ट करतं आणि मुली बापाकडे हट्ट करतात. काय समीकरण असेल हे काय माहीत, आपल्या सगळ्यांना याचा अनुभव आहे. मी तर अजून सांगेल, घराला सांभाळणारा बाप असतो, पण बापाला सांभाळणारी घरातली पोरगी असते. मी किती रात्री घरी गेलो ना तर पोरी उठून बसतात, आणि कधी निघालो ना तर गाडीजवळ येऊन 2 तरी पप्प्या दोघे घेतात आणि पप्पा बाय म्हणतात. मला सांगायचं काय, हे प्रेम मुलीचं असतं. मी सांगेल, मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे, मायबाप जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. मायबाप गेले ना, माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद आहे. अरे माहेरच त्याच्यामुळं म्हणतात, माय आहे म्हणून माहेर आहे आणि सासू आहे म्हणून सासर आहे. घरं तर दोन्हीकडे आहेत ना. इकडं माय आहे ना एकूण म्हणून याला माहेर म्हणतात, आणि इकडं सासू आहे ना म्हणून याला सासर म्हणतात. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना, त्याचं नाव आई वडील आहे. आणि ज्याच्या जीवनातले मायबाप गेले त्याच्या जीवनातलं हे दुःख भरून निघणारं नाही. आज महेंद्र दादा जे पाहिजे ते कमवू शकतील, पण गेलेल्या बापाला नाही आणू शकत. ऐसी कौन सी चीज़ है जो दुनिया में नहीं मिलती. सब कुछ मिलता है इस दुनिया में, पर माँ बाप नहीं मिलते. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाड़ी मिलते हैं, माँ बाप नहीं मिलती. गेलेली माय आणि गेलेला बाप किती पैसे खर्च केले तर मिळत नाही दादा. म्हणून भारताचे पंतप्रधान मोदी साहेब निवडून यायच्या अगोदर बी आईचं दर्शन घ्यायचे आणि निवडून आल्यावर बी आईचं दर्शन घ्यायचे. अरे साध्या नेत्याचा वाढदिवस असला तर 50 कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते असतात, पण देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना आपला वाढदिवस आईला सोडून केला नाही. आईच्या हाताने जेवण करा ठरवलं असतं तर ह्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला जगातले 10 पंतप्रधान तरी आले असते, पण नाही. माझा वाढदिवस मला आईच्या हाताने जेवून साजरा करायचा. भारताच्या पंतप्रधानाला जर आईच्या आशीर्वादाची गरज आहे, माजी मुख्यमंत्र्याला जर बाप जाण्याचं दुःख आहे, तर आपण एवढे मोठे नाही ना, आपण एवढे मोठे नाही महाराज. मी सांगेन तुम्हाला, या जगाच्या पाठीवर मी आज इथं उभा आहे, हे वडिलांचे उपकार आहे. वडिलांचे उपकार आहे ना, लक्षात येते माझं बोलणं. मला माझ्या वडिलाचा रात्री किती पण वाजता फोन येतो. त्यांना कळावं मी प्रवासात आहे हे जर माहीत असलं तर 2, 3, 4, 5 त्यांना जाग आली की फोन असतो, महाराज कुठे आहे तुम्ही, मग पोहोचले का सुरक्षित जागेवर. हे बघा, कधीतरी आपला मोबाईल काढा आणि आपल्या इनकमिंग आउट गोईंग कॉलची हिस्ट्री तपासा. बापाकडून आलेले कॉल तुम्हाला 15 असतील, तेव्हा पोराकडून गेलेला 1 कॉल असेल. याच्यात काळजी आहे, लक्षात ठेवा, याच्यात काळजी आहे. पण आज खऱ्या अर्थानं हे बापाचं छत्र नाहीसं झालं. आज पुण्यस्मरणाचा कार्यक्रम नसताना जर त्यांच्या ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम असता तर आज किती आनंद असता सगळ्यांच्या चेहऱ्यावर, किती आनंद असता. पण असं आहे ना, जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला, असं बऱ्याच लोकांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे. आणि एकच सांगेल, जाता जाता जीवनातले मायबाप गेले की माणूस पोरका होत असतो. म्हणून म्हणतात आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला आधार आईचा, मावळला आधार स्वामी तिन्ही जगाचा. आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई माझी मायेचा सागर हो,
माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाकार तळपत्या उन्हात अन रखरखत्या रानात राहील समाजासाठी तू कष्टाच्या गमात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काटाचे फास आई माझी मायेचा सागर हो दिला तिने नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्यच गेलं आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेल आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाकार ओ, 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 आ, म्हणजे मायेचा सागर असतो आपल्या जीवनाला आकार देणारे आई वडील असतात त्या आई वडिलाला जाणून घ्यावं हे बघा आज अण्णासाहेबांना जर तुम्हाला श्रद्धांजली व्हायची असेल तर एकच व्हा ज्यांचे आई वडील मुलापासून वेगळे राहतात त्या मुलांनी संध्याकाळपर्यंत आई वडील घरी घेऊन या हीच खरी श्रद्धांजली आहे हीच खरी आदरांजली आहे त्या मायबापाची जाणीव म्हणून मी 22 जानेवारीला मातृपितृपूजन सोहळा केला आणि सांगेन मी तुम्हाला पंकजाताई माझ्या कीर्तनाला होत्या त्या दिवशी मी निमंत्रण दिल्यानंतर ताईने मला असं सांगितलं की महाराज मलाही मुंडे साहेबांचा 75वीचा सोहळा करायचा होता 61चा 75वीचा सोहळा करायचा होता पण त्याच्या अगोदर साहेब निघून गेले आणि मला माझ्या जीवनात हे भाग्य मिळालं नाही पण तुम्ही भाग्यवान आहात का तुम्हाला तुमच्या आईवडिलाचा पूजन सोहळा असताना करता येतो मी ह्या गोष्टीला हे रोजच मी वर्षे श्राद्धाचे कीर्तनं करतो ना आणि किती तयारी करतो माणूस त्यांच्या आठवणीत पण ज्यांच्या आठवणीत कार्यक्रम आहे ना ते नसतात म्हणून मला या गोष्टीला थोडी बगल द्यायची होती म्हणून तुम्ही यूट्यूबला बघून घ्या एवढा मोठा सोहळा की 10-12 आमदार जे महाराज आपण एक दिवस आणण्यासाठी प्रयत्न करतो असे सगळे महाराज एका कीर्तनाला उभे होते पाचपोर महाराज असतील इंदोरीकर महाराज असतील म्हणजे पुरुषोत्तम महाराज मी नावं सांगेल तेवढे कमी ढोक महाराज सगळी महाराज मंडळी आणि भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्रीजीसुद्धा त्या सोहळ्याला उपस्थित राहिल्या हे माझं भाग्य आहे लक्षात ठेवा की माझ्या आईवडिलाचं आणि मी त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत होतो ना असं वाटत होतं या जगातले सगळे सुख आज यांच्या पायाजवळ आहे सगळे सुख आपल्या नेत्यांनी एक शेततळं पास केलं तर आपण त्यांचे 10 बॅनर लावतो अरे बापाने शेतच तुझ्यासाठी दिलंय त्याचं एक बॅनर आहे शेतच दिलंय ना बापाने नाही तर शेततळं काही डोक्यावर घेतलं असतं साहेबांनी दिले बरोबर आहे ना कधीतरी आपल्या बापाचा एखादा वाढदिवस करा आज महेंद्र दादाला खंत वाटत असेल की अरे मी वडील असताना एखादा सोहळा जर असा केला असता त्यांची अमृत महोत्सव म्हणा त्यांची 61 म्हणा अरे त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणा ते असताना एखादा करा हे करणं तर नंतर आपला शिष्टाचारच आहे पण ते हयात आहेत तोपर्यंत आपल्या लेकरांनी जर त्यांचा सोहळा एखादा केला ना त्या बापाचं आईचं आयुष्य 10 वर्षांनी वाढल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा त्यांनी आपल्यासाठी सर्वस्व केलं आपण त्यांच्यासाठी काय केलं आपण आपल्या बापासाठी काय केलं सांगता येईल आपल्याला बोला अरे 25 वर्षाचा होईपर्यंत तर तुला सांभाळलं
आणि त्यानेच कमावलेल्या इस्टेटीतला थोडा वाटा आपण त्यांना खाऊ घालतो. आपल्या वैयक्तिक जीवनातून आपण त्यांच्यासाठी काय केलेलं आहे? काही केलेलं नाही महाराज. म्हणून माझी विनंती राहील, हे बघा, कधीतरी आपल्या आईचा बापाचा एखादा बॅनर लावा गावात. असू द्या शेतकरी असले तर ते काय प्रॉब्लेम नाही, पण त्यांचा एखादा वाढदिवसाचं बॅनर लावा. कधी त्यांच्या वाढदिवसाला एखादा अन्नदान ठेवा. नाही एखादा मोठा महाराज आणता आला, जवळचा महाराज आणा, छोटा महाराज आणा, ठेवा त्यांच्या सोहळ्याला एखादं कीर्तन. गरजेचं आहे. ते असताना अरे आयुष्यभर त्यांनी फक्त आपल्यासाठी कष्टच केले ना, दुसरं काय केलं? आयुष्यभर राब राब. हे बघा, या जगातल्या प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची पगारवाढीची तरतूद आहे, पण आपल्या घरात बिना पगारीची बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला सुट्टी नाही आणि तिला पगारही नाही. ओव्हर टाईम झाला तरी त्याची दखल नाही. आपण कधीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे. म्हणून आज हा कार्यक्रम महेंद्रदादांनी आणि त्यांच्या परिवाराने आयोजित केला. वेळ संपलेला आहे. सुरू जरी उशिरा झालं तरी मी वेळेत ॲडजस्ट केलं. प्रमाणं कमी घेतले, विठ्ठल विठ्ठल कमी, सगळ्या गोष्टीची ॲडजस्टमेंट केलेली आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा दादांच्या आत्म्याला चिरशांती लाभो असं मी म्हणणार नाही, कारण आत्मा चिरंतर शांतच असतो. फक्त या दुःखातून सावरण्याची शक्ती कुटुंबाला मिळावी एवढी संत ज्ञानोबारायांच्या भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल उपस्थित सर्व माता बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी आपण सर्वच जण आपले आणि आमचे खंबीर असे सहकारी स्वर्गीय अण्णासाहेब जानकू सांगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित आहोत. प्रथमतः मी सांगळे परिवाराच्या वतीनं आणि सर्व उपस्थितांच्या वतीनं आपलं भूषण, आपल्या रक्ताचा स्वाभिमान म्हटलं तरी वावगं होणार नाही, असे हरिभक्तपरायण सोपान महाराज शास्त्री सानप हिंगोली यांचं कीर्तन रूपी आपण सर्वांनी सेवा या ठिकाणं श्रुत केली. महाराज, आमचं भाग्य आहे, माझ्या माहितीप्रमाणे उपस्थितांपैकी बऱ्याचशांनी असं लाईव्ह कीर्तन आपलं पहिल्यांदाच ऐकलं. ऑनलाईन किंवा यूट्यूबवरती काहींनी ऐकलं असेल तर अतिशय उत्कृष्ट अशी सेवा महाराज आपण या ठिकाणी केली. आपण आमचं भूषण आहात. मध्यंतरी दुबई येथे जी कीर्तन रूपी सेवा झाली त्यात पहिल्या 10 महाराजांमध्ये आपण होता. हे आमच्यासाठी अतिशय स्वाभिमानाचे भूषणाची गोष्ट आहे. आणि आपण आमच्या अण्णासाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी आलात. मी प्रथमतः सर्व उपस्थितांच्या वतीनं आणि सांगळे परिवाराच्या वतीनं आपले आभार मानतो, आपणास धन्यवाद देतो. आपल्या समवेत असणारे सर्व गायनाचार्य महाराज आहेत, मृदंगाचार्य आहेत, हे बाल महाराज सर्व आहेत. सर्वांचं या ठिकाणी मी या परिवाराच्या वतीनं सर्वांचं आभार या ठिकाणी मानतो. या ठिकाणी महाराज, आपण मध्यंतरी म्हटला, जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. या सृष्टीमध्ये जो जन्माला येणार आहे त्याला एक दिवस जायचंच आहे. त्याची काळ वाट बघत असतो. परंतु जगत असताना कसं जगलं पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे अण्णासाहेब आहेत. इतर त्यांचे भाऊ, मग त्यामध्ये गोवर्धन असेल, बाबासाहेब आहे, विठ्ठलराव आहे. पैकी बाबासाहेब विठ्ठलराव थोडेसे कमी शिकलेले,
परंतु सर्व परिवाराला घेऊन पुढे जाणं, संसार करणं, नेटका संसार करणं हे आमच्या अण्णासाहेबांकडनं अतिशय महत्त्वाचा भाग आहे. महाराज, मी त्यांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने सांगितलं होतं, गावकीच्या सप्ताहामध्ये 5 पक्वान्नाची पंगत देणारे आमचे अण्णासाहेब आहेत. तर अशा ह्या अण्णासाहेबांच्या पश्चात 4 बहिणी आहेत. आमच्या विमलताई आहे, सुमनताई आहे, कमलताई आहे, कुसुमताई आहे. 2 मुली ज्योती आणि सोनाली. त्याचप्रमाणे एक मुलगा आमचा महेंद्र भाऊ आणि महेंद्रचा मुलगा आर्यन. अण्णासाहेबांच्या पाठी महेंद्रनं सुद्धा अतिशय खंबीरपणे असे सर्व कुटुंबाच्या मागे तो उभा आहे. या ठिकाणी सर्व उपस्थित माता बंधू भगिनींचे मी या सांगळे परिवाराच्या वतीनं उपस्थितीबद्दल सर्वांचं स्वागत करतो. सर्वच जण या सांगळे परिवाराला जे अति दुःख झालेलं आहे, कारण कुटुंबातनं आपला जेव्हा करता माणूस जातो, आई वडिलांपैकी एखादा व्यक्ती जातो, तर ती पोकळी न भरणारी आहे. अशा या महेंद्र किंवा सांगळे परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित झालात. मी सर्वांचे सांगळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि पुनश्च एकदा आपल्या समाजाचं भूषण हरिभक्त परायण सोपान महाराज शास्त्री सानफ हिंगोली यांना खूप खूप धन्यवाद देतो. महाराज, आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे, खूप आयुष्य आपल्याला या ठिकाणी लाभणार आहे. निश्चितपणे आपली उत्तरोत्तर या परमार्थामध्ये प्रगती हो जाओ, मी अशी आमच्या सर्व उपस्थितांच्या वतीनं आपणास शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा सर्वांचे आभार. आणि सर्वांना विनंती आहे की भोजन व्यवस्था शेजारच्या मंडपमध्ये केलेली आहे, तरी कुणीही भोजन घेतल्याशिवाय जाऊ नये अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.